नमस्कार मित्रांनो, असं म्हणतात की जर एखादी गोष्ट आपण वारंवार केली तर त्या गोष्टीमध्ये आपण एकदम परफेक्ट होत असतो, म्हणजे आपण थोडंसं परिपूर्णतेकडे जात असतो। म्हणून एखादी गोष्ट वारंवार करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। जसा की अभ्यास। मित्रांनो, अभ्यासाच्या बाबतीत आपण कंटाळा करतो, तो वारंवार करत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्या अभ्यासावर परिणाम होतो। म्हणून आजची जी आपण प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत, ही कथा खूप महत्त्वाची आहे, कारण या कथेच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की वारंवार आपण एखादी गोष्ट केली तर नक्कीच त्याचा परिणाम हा सकारात्मक होत असतो। नमस्कार मित्रांनो, मी अविनाश बाळासाहेब कुमावत आणि तुम्ही पाहतात आपलं यूट्यूब चॅनल अविनाश कुमावत ऑफिशियल। मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्राचीन काळी गुरुकुल पद्धत होती आणि ह्या गुरुकुल पद्धतीमध्ये कसं असायचं की जे विद्यार्थी होते, म्हणजे जे शिष्य त्यावेळेला होते, ते गुरुकुल पद्धतीमध्ये आश्रमामध्ये शिकायला जायचे। मग पूर्वीच्या काळाच्या एका आश्रमामध्ये असाच एक विद्यार्थी शिकायला गेला, ज्याचं नाव होतं वरदराज। हा वरदराज नावाचा विद्यार्थी त्या ठिकाणी गुरुकुलमध्ये शिक्षणासाठी जातो आणि काही कालावधी ओलांडल्यानंतर त्याच्या गुरूंना असं लक्षात येतं की याची अभ्यासात गती नाही, परंतु तो त्या ठिकाणी राहतो, आपला अभ्यास पण करतो, परंतु त्याच्या वर्तनामध्ये किंवा त्याच्या अभ्यासामध्ये सकारात्मक जी काही बाजू असते ती काही दिसून येत नाही। आणि शेवटी हे सगळं बघितल्यानंतर त्याला त्याचे गुरु असे म्हणतात की वरदराज, तुझी अभ्यासातली गती पाहता भविष्यात तू काही करू शकशील असं मला वाटत नाही, पण तू काहीतरी करावं यासाठी मी तुला आता एक गोष्ट सांगू इच्छितो। हे बघ, तू आता घरी जा आणि तुझ्या कुटुंबाला त्या ठिकाणी हातभार लाव, जेणेकरून तुझ्या कुटुंबाला देखील चांगले वाटेल। या गोष्टीनं मात्र वरदराज निराश होतो आणि गुरुने सांगितल्याप्रमाणे तो त्या आश्रमामधून निघतो आणि घरी जायला त्या ठिकाणी निघालेला असतो। घरी जात असताना तो एका जंगलातून जातो आणि चालता चालता त्या ठिकाणी ज्यावेळेला तो जंगलाच्या बाहेर येतो त्याला तहान लागते। तहान लागल्यानंतर तो ज्या एका गावातून जात असताना त्याला ती एक विहीर असते, त्या विहिरीवर काही महिला पाणी भरताना दिसतात। तो पाणी पिण्यासाठी त्या विहिरीवर जातो आणि विहिरीवर गेल्यानंतर त्याला असं लक्षात येतं, त्या ठिकाणी तो पाणी पितो। पाणी पिता पिता तो एक दोर जो असतो तो खाली गेलेला दोर बघतो आणि त्या ठिकाणी एक दगड असतो, ज्या दगडावरून त्या दोराला त्या ठिकाणी त्या महिला खेचत असतात। त्या महिलांना तो विचारतो की हा तो दोर मुलायम दिसतोय, परंतु या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रचंड दगडावर या खाचा कशाच्या पडलेल्या? तर त्या महिला त्याला सांगतात की हे बघ, आम्ही दररोज या ठिकाणी हे पाणी बाहेर काढत असतो किंवा हे जे पाणी आम्ही उपसत असतो, परंतु या दोराने काय होतं की वारंवार या ठिकाणी त्याला खाचा पडत असतात त्या दगडाला, आणि हे दिवसेंदिवस चालत आलेलं आहे आणि हा प्रचंड मोठा दगडसुद्धा या ठिकाणी या खाचांनी झिजत चाललेला आहे। यावरून त्याला एक गोष्ट समजते की वारंवार ही गोष्ट केल्यानंतर सुद्धा हा प्रचंड मोठा दगड, ज्याला आपण एकदम प्रचंड मोठा असा दगड म्हणतो, तो सुद्धा क्षीण झालेला आपल्याला दिसून येतो। त्याला असं लक्षात येतं, जर दगडाला या ठिकाणी प्रचंड प्रमाणात या मुलायमशा दोरांनी ओढल्यानंतर सुद्धा खाचा पडू शकतात, तर आपण प्रचंड प्रमाणात जर अभ्यास केला किंवा वारंवार अभ्यास केला तर नक्कीच आपली अभ्यासातली गती ही चांगल्या पद्धतीनं होऊ शकते। यावरून त्याला हे शिकायला मिळतं। मित्रांनो, या गोष्टीवरून सुद्धा आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की जर आपण अभ्यासात थोडेसे कमजोर जरी असू, परंतु जर आपण प्रयत्न केले, वारंवार चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला, तर नक्कीच आपल्या अभ्यासात सुद्धा आपल्याला गती प्राप्त होऊ शकते। म्हणून खचून जाण्याचं कारण नाही। तर आपल्याला जर एखादी गोष्ट येत नसेल तर आपण त्या गोष्टीला संधी मानून आपण एक प्रेरणा घेऊन एक चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला पाहिजे, वारंवार केला पाहिजे, आणि जर आपण वारंवार केला तर त्याच्यामध्ये नक्कीच आपल्याला यश प्राप्त होत असते। ही गोष्ट आपल्याला हे सांगून जाते। आपलं चॅनल आवडल्यास किंवा ही गोष्ट आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट जरूर करा। जय हिंद।